राष्ट्रवादी रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खांडबारा पोटनिवडणुकीत एकता विकास पॅनलचा दणदणीत विजय. दीपाली गावित 1091 मतांच्या आघाडीने विजयी. समर्थकांकडून जल्लोष, विजयी मिरवणूक. नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत एकता विकास पॅनलच्या उमेदवार दीपाली जगदीश गावित यांनी दणदणीत विजय संपादन करत सरपंच पदावर आपला झेंडा फडकावला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर तब्बल 1091 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. अधिकृत माहितीनुसार या निवडणुकीत दीपाली गावित यांना 2132 मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार स्नेहल गणेश पाडवी यांना 1041 मते, तर प्रमिला पाडवी यांना 43 मते मिळाली. याशिवाय नोटाला 32 मते पडली. निवडणुकीत एकूण 3248 वैध मते नोंदवली गेली. खांडबारा ग्रामपंचायतीची ही निवडणूक तालुक्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. यापूर्वी जागेच्या अतिक्रमण प्रकरणामुळे तत्कालीन सरपंच अविनाश गावित यांचे पद रद्द करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या भगिनी दीपाली गावित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत ही लढत प्रतिष्ठेची बनवली होती. स्वप्रकाश अण्णा चौधरी यांच्या आशीर्वादाने आणि एकता विकास पॅनलच्या माध्यमातून गावात जोरदार प्रचार मोहीम राबवण्यात आली होती. विकास कामांचा मुद्दा, ग्रामस्थांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर भर दिल्याने मतदारांनी मोठ्या प्रमाणावर पॅनलला पसंती दिल्याचे दिसून आले. विजयानंतर अविनाश गावित यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की हा विजय खांडबारा गावातील जनतेचा, स्वप्रकाश अण्णा चौधरी यांच्या विचारांचा आणि विकासाच्या संकल्पनेचा विजय आहे. जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे तसेच नवापूर तालुक्याचे नेतृत्व भरतभाऊ गावित यांच्या मार्गदर्शनामुळे हा विजय शक्य झाला. निकाल जाहीर होताच खांडबारा गावात एकता विकास पॅनलच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, युवा उद्योजक धनंजय गावित, माजी सरपंच अविनाश गावित यांच्यासह कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या निवडणुकीत तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. विजयानंतर नवनिर्वाचित सरपंच दीपाली गावित यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या निकालामुळे नवापूर तालुक्यात एकता विकास पॅनलचा वाढता प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. खांडबारा ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंच पदाची जी पोटनिवडणूक होती त्या निवडणुकीचा निकाल होता आणि त्या निकालाद्वारे आज आमची भगिनी, आमची मुलगी दीपालीताई जगदीश गावित या प्रचंड मताधिक्याने लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि जो अविनाश दादावर अन्याय झाला होता त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व खांडबारा वासी एकत्र झाले म्हणून त्यांचे जनता जनार्दन मायबापचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या मुलाला न्याय मिळवून दिला आणि परत पुनश्च त्या सरपंच पदापदी आमची भगिनी, आमची मुलगी त्या ठिकाणी विराजमान झाली. त्यामुळे सर्व मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि विरोधक जेवढे ही सगळी चांडाळ चौकटी एकत्र आली होती त्यांना चाप बसवण्याचं काम या आमच्या सगळ्या जनता जनार्दनने केलं म्हणून त्यांचा शतशः मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये ही जी सरपंच पदाची निवडणूक जशी जिंकली तर येणारी जी जिल्हा परिषद आहे ती सुद्धा राष्ट्रवादीच्या माध्यमातून 100% या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिंकण्यासाठी आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील. आणि पुढचा विधानसभेसाठी आणि जिल्हा परिषदसाठी हा खांडबारा गट सदैव राष्ट्रवादी पक्षाबरोबर राहील यात तीळ मात्र शंका नाही. आणि येणारी जिल्हा परिषदची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आमच्या विजयी रथाला अविनाश दादाला कोणीही रोखू शकत नाही एवढंच या जनता जनार्दनाच्या सांगतो. पुनश्च आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आमचे नेते आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी उर्फ चंदू भैया यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा या एकता विकास पॅनलला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित दादा मोरे
यांनी सुद्धा या राष्ट्रवादीच्या पॅनलला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि उद्या आमचे पालकमंत्री येणार आहेत आणि त्या पालकमंत्रींना काहीतरी आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे आणि हा सरपंच पदाचं गिफ्ट आम्ही त्यांना बहाल करणार आहोत की या नवापूर तालुक्याने पुनश्च एकदा तो विक्रम केला आणि त्या पदी आमची महिला सरपंच ही नियुक्त झाली, त्याबद्दल तिचे सुद्धा आभार, आपले सुद्धा आभार. आणि येणाऱ्या ज्या ज्या निवडणुका आहेत त्या अशा सांघिक पद्धतीने एकत्रित पद्धतीने लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याच्यामध्ये आमचे नगराध्यक्ष असतील जयंतभाऊ जाधव असतील, आमचे उपनगराध्यक्ष गटनेते नरेंद्र भाऊ नगराळे असतील, या सर्वांनी, त्याचप्रमाणे आमचे राजू शेठ असतील, पद्माकर दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे अभिजित दादा रामराजे असतील, सलीम दादा असतील, सनी असतील, सर्व आमचे मुस्लिम समाजाचे शरीफभाई असतील, सर्व समाजातील आमच्या बंधू भगिनींनी, त्याचप्रमाणे बापूदादा असतील, त्याचप्रमाणे रुबाबदादा असतील, या सर्वांनी एकत्रितरित्या केलं. माजी सभापती आमचे राजेश दादा त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं. आमचे नगरसेवक यांनी सुद्धा त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि हे सर्व पॅनल निवडून आलं. जरी एक सीट आमचं आलं नसलं पण तीच आमची भगिनी त्या ठिकाणी सरपंच म्हणून बसेल हेही तुम्हाला आम्ही आश्वासित करतो. ते पूर्ण पॅनल हे निवडून आलेलं आहे. तुमचं आभार मानावे खांडबारवासियांचं तेवढं कमीच आहे. असाच विजय हा कायम टिकला पाहिजे, त्याच्यासाठी ही सांघिक एकता ही आपली असली पाहिजे. आणि स्वर्गीय प्रकाश अण्णा चौधरी यांचं हे जे पॅनल आहे त्या पॅनलला जे घवघवीत यश मिळालं त्याबद्दल त्या एकता विकास पॅनलचं सगळ्यांचं रात्रंदिवस ज्यांनी मेहनत केली सर्व ग्रामपंचायत मेंबरांचं जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय राष्ट्रवादी, जय भीम, जय आदिवासी.